1744 मध्ये चिमाजी अप्पांनी आणलेली एक घंटा, जी एका चर्चची आहे आणि आणली आहे वसईहून. ती आहे एका मंदिरात आणि आजही ती निनादते. एक अशी दीपमाळ की जी महाराष्ट्रात मोजक्या ज्या सुरेख, सुबक आणि सुस्थितीत दीपमाळ आहेत, अशी दीपमाळ देखील इथे आहे. एक असा भला मोठा आकर्षक सुबक नंदी आहे की ज्याला स्वतंत्र त्याचं एक मंदिर देखील आहे. एरवी नंदी हा आपल्याला गाभाऱ्यात दिसेल किंवा बाहेर उघडा दिसेल, ज्यावर छत नाही, परंतु इथे अशी नंदीसाठी छत देखील आहे. एक असा परिसर की जिथे गुंज उठी शहनाई या नूतन आणि सुनील दत्त यांच्या सिनेमातील दिल का खिलौना हाय टूट गया, दिल का खिलौना हाय टूट गया, हे गाणं चित्रित झालं आहे. दबंगची शूटिंग झाली आहे आणि अनेक मराठी चित्रपट आणि मालिका यांची देखील या परिसरात शूटिंग झाली आहे. होय, आपण आज आलो आहोत दक्षिण काशी श्री क्षेत्र माहुली संगम सातारा येथे. नमस्कार, मी निलेश. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. चला बघूया काय आहे मंदिर परिसर, काय आहे इथला इतिहास, काय आहे इथलं स्थान महात्म्य आणि स्वराज्याचे थोरले श्रीमंत शाहू महाराज याच परिसरात चिरनिद्रा घेत आहेत. चला तर मग मित्र, माझ्यासोबत माझा सातारचा मित्र आहे. कास पठारावर आमची ओळख झाली होती. आदित्य चव्हाण 14 नावाने याच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही जा. खूप सुंदर तिथलं तुम्हाला ड्रोन व्ह्यूज आणि कोकण आणि आजूबाजूचा सगळा परिसर, मेनली आदित्य कव्हर जो करतो तो गड किल्ले करतो आणि आदित्यच्या सोबत आपण हा परिसर बघणार आहोत. चला तर. ज्या दीपमाळेबद्दल आपण सुरुवातीला सांगितलं, हीच ती दीपमाळ आहे आणि या दीपमाळेवर चढून दिवे लावले जायचे, जेणेकरून हा सगळा परिसर जो आहे तो प्रकाशमान व्हावा. दीपमाळेच्या अगदी समोर म्हणजे गर्भगृहातील पिंड श्री विश्वेश्वराची, कारण ही दक्षिण काशी म्हटली जाते, तर पिंडेच्या समोर अगदी असलेला नंदी आणि नंदीच्या समोर असलेली दीपमाळ, तर हे ते नंदीचं मंदिर आहे जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. अतिशय सुबक. आणि हा दगड जर आपण बघितला तर या दगडात ही जी मूर्ती घडवलेली आहे ती जर पाहिली तर विलोभनीय अशी मूर्ती आहे आणि भला मोठा हा नंदी इथे या सभामंडपात विराजमान आहे. नंदीचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. मंदिराचा सभामंडप आणि मंदिराचं एकूणच गर्भगृह आपण पाहूया. मित्रांनो, मंदिराच्या आपण जेव्हा आत प्रवेश करतो तेव्हा दगडी खांब आपल्याला दिसतात. आदित्य या दगडी खांबाबद्दल आपल्याला सांगेल. एकूण 22 हे दगडी खांब आहेत. 22 दगडी खांबावर आणि इंटरलॉकिंग पद्धतीनं हे जे आहेत ते उभे केले आहेत. तर या खांबांबद्दल, याच्या वैशिष्ट्यांबद्दल आदित्य थोडं आपल्याला सांगेल. जर आपण बघितलं तर या मंदिराचं बांधकाम थोडंफार हेमाड शैली पद्धतीचे दिसून येते आणि जर प्रत्येक खांबावर बघितलं तर प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि प्रत्येक 4 खांबांच्या मध्ये जो वरचा भाग आहे त्या प्रत्येक वरच्या भागात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम आपल्याला पाहायला भेटतं. आणि काही खांबांवर त्या मूर्त्या दिसून मूर्ती दिसते. आणि आपण सुरुवातीला ज्या घंटेचा उल्लेख केला, किती घंटा आहे 1744 मध्ये वसईहून चिमाजी अप्पांनी आणलेली, आजही ती मराठ्यांच्या त्या पराक्रमाचा इतिहास विश्वेश्वराच्या मंदिरात जे खूप दिसते. या घंटेवरची 1744 असलेली बाई आजही स्पष्ट आपल्याला ते वाचता येते. पण पुन्हा बाहेरच्या परिसरात मंदिराच्या आपण मागच्या बाजूला आहोत आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक दगड कोठाऱ्यावर उभा आहे. हा नदी पात्रापासून, म्हणजे इथे 2 नद्यांचा संगम आहे, वेण्णा आणि कृष्णा. त्या नदी पात्रापासून जवळपास 25 ते 30 फूट उंच हा ओटा आहे आणि त्यावर दगड रचून आणि वरचं टोक जर कळसाचं आपण बघितलं तर ते जवळपास 100 फुटाहून अधिक असल्याचं आपल्याला दिसेल. सुबक यावर देखील कलाकृती आणि मूर्त्या असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मंदिर परिसरात या बाजूला तुम्ही ज्या रचना बघत आहात तर ह्या करून थांबण्याची त्यावेळची व्यवस्था होती, कारण याला दक्षिण काशी असं म्हटलं जातं.
त्यावेळी जे यात्रेकरू होते किंवा तीर्थक्षेत्र फिरत जे लोक थांबायचे तर त्यांची ही राहण्याची स्वयंपाकाची अशी व्यवस्था होती. जो आहे तो जिना आहे आणि तिथून पायऱ्या चढून आपल्याला वर जाता येतं. चला बघूया वरचा परिसर. माझ्या मागे तुम्ही नदी पात्र बघत आहात. इथे बाजूलाच वेण्णा आणि कृष्णेचा संगम होतो आणि छत्रपती शाहू महाराजांची इथे एक समाधी पण आपण स्मृतीस्थळ त्यांचं बघतो आहोत. आता आपण या यात्रेकरूंच्या खोल्यात त्याच्या वरच्या भागाला जाणार आहे. मित्र हो, इथल्या पायऱ्या या एका बुरुज वजा रचनेत लपलेल्या आहेत. त्या पटकन आपल्या निदर्शनास येत नाहीत. ही व्यवस्था कशासाठी होती तर त्यावेळी मंदिरांवर जे आक्रमण व्हायचे तर यात्रेकरूंनी असं जर आक्रमण झालंच तर धावत पळत जाऊन त्या जिन्यातून आणि अरुंद अगदी जिने दिले जायचे पटकन मंदिराच्या वरच्या भागाला जायचं. कारण वरच्या भागाचं बांधकाम हे पेशवाईच्या काळात केल्याचं आपल्याला दिसून येईल. बरंचसं बांधकाम काळाच्या ओघात पडलेलं आहे. तर आता तो जिना आपण बघूया आणि त्या पायऱ्या बघूया कशा आहेत. प्रथम आपल्याला लक्षात येईल, इथे बुरुजात ते खोली पण दिलेली आहे आणि इथून त्या पायऱ्या ज्या आहेत त्या वर जातात. केवळ एक माणूस इथून त्या पायऱ्यावर जातात. सच या अशी रचना केलेली आहे म्हणजे शत्रू सैन्य जर वर आलंच केवळ त्याचा एक इथे देखील काही त्यावेळी खोल्या होत्या, आता त्या नाहीत. आणि हे बांधकाम जे आहे हे विटांचं बांधकाम आपल्याला दिसून येईल. इकडे आल्यानंतर हा एक हवाखाना किंवा हवा महल अशी ही खोली आहे. चारही बाजूंनी इथे हवा येते नदीपात्राकडून येणारी. वडाची मोठी मोठी इथे झाडी आहे. माझ्या मागे तुम्ही हा परिसर सगळा बघत आहात. तर वरच्या बाजूला असलेली ही रचना आणि वरच्या बाजूचा हा असा सगळा परिसर, इथून देखील आपल्याला मंदिराचा कळस आणि मंदिराचा परिसर जो आहे तो बघता येईल. आवर्जून या दक्षिण काशी श्री क्षेत्र संगम माहुली इथे आपण भेट दिली पाहिजे. आणि ते अनेक शिवकाळातल्या पेशवाईतल्या अनेक लोकांच्या ज्या समाध्या आहेत किंवा त्यांचे अंतिम संस्कार झाल्यानंतर त्यांचे स्मृतीस्थळ इथे आहेत, तिथे आपण नतमस्तक झालं पाहिजे. समोर जरंडेश्वराचा डोंगर देखील आहे. असं म्हणतात की जेव्हा बजरंगबलींनी पर्वत उचलून बजरंगबली नेत होते त्यावेळी त्याचा एक अंश पडून तिथे जरंडेश्वर जो आहे तो स्थापन झालेला आहे किंवा जरंडेश्वर निर्माण झालेला आहे. माझ्या मागे आपण श्री क्षेत्र दक्षिण काशी विश्वेश्वराचं मंदिर बघत आहोत. मित्रो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आवर्जून सांगा. तुमची एक कमेंट आमचा उत्साह वाढवणारी असते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट देत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर देखील करा. तोपर्यंत बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश.